मित्रांनो, तुमचं साहिल मल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आतुरता लागून राहिलेली आहे, की आता आपल्या सगळ्यांचा लाडका मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल, मुंबई मौजे इताडे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मुंबई या ठिकाणी एक भव्य दिव्य असं सर्वात मोठं बिनजोडचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये द्वादशी हिंद केसरी बकासूर आपल्याला दिसला होता. परंतु बकासूरची बिनजोड तर आपल्याला बघायला मिळाली नाही, परंतु एक तुफानी फेरा बघायला मिळाला बकासूरचा. बकासूर आणि रुद्राचा तुफानी फेरा. बिनजोड काय बघायला मिळाली नाही, परंतु त्या मैदानानंतर बकासूर कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही. आणि उद्या एक भव्य दिव्य असं मैदान होतंय. माळशिरस तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. उद्या दिनांक 8 मार्च 2026 रोजी मौजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1.5 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 70,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 50,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 30,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी 20,000 रुपये. आणि हे मैदान होतं. या मैदानाचे आयोजक आहेत श्री क्षेत्र महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर आणि हे ठिकाण असणार आहे नवीन पालखी मैदान पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. उद्या एक भव्य दिव्य असं 2 लाखाचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये आपला देवभाऊ केसरी मैदानामध्ये 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. बकासूरचा उद्याचा पहिरा कोण असेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच उद्या बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि बकासूरचा पहिरा कोण? तर मित्रांनो, बकासूर आपल्याला उद्या स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा सर्जा दादा आणि बकासूर हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. कारण मित्रांनो, आपण बघितलं असेल, सर्जा दादा आणि बकासूर पहिल्यांदा श्रीनाथ केसरी भव्य दिव्य अशा फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसले होते. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो, बकासूर आणि सर्जा दादाचं नियोजन एका रात्रीत मामांनी लावलं होतं आणि त्या मैदानामध्ये सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली होती. बकासूर आणि सर्जा दादाची सुंदररित्या गाडी पळून फायनलचे 4 नंबरचे मानकरी ठरले होते द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि सर्जा दादा. आणि उद्या जे मैदान होते देवभाऊ केसरी बैलगाडा शर्यत भव्य दिव्य ओपनचं मैदान, 2 लाख रुपयाचं मैदान. त्या मैदानामध्ये देखील आपल्याला हा जोड मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह सर्जा दादा, गुरु आणि शिष्याची जोडी नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसेल. बकासूर आणि सर्जा दादा उद्या नक्कीच आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल या भव्य दिव्य अशा देवाभाऊ केसरी मैदानामध्ये. आणि उद्या हाच जोड आपल्याला देवाभाऊ केसरी मैदानात